बॅटिंग करणाऱ्या टीम. पहिला बॉल बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने पाठवला, धावसंख्येला सुरुवात केली जाते. इकडलं क्रिकेट म्हणजे पहा, इकडलं क्रिकेट आणि माझ्या मते इतर ठिकाणी होणारे क्रिकेट यामध्ये खूप मोठी तफावत आहे. इकडे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. ऑफ साईडच्या दिशेने तुम्ही कुठेही बॉल मारा, तुमचा एकच धाव मिळतो. म्हणजे इकडे क्रिकेट खेळत असताना तुम्हाला खूप सारी नियोजनं करावं लागतात, रणनीती बनवावी लागते. नव्या बॉलवर कसं क्रिकेट खेळायचं, जुन्या बॉलवर कसं क्रिकेट खेळायचं, डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरुद्ध कसं खेळायचं, उजव्या हाताच्या गोलंदाजाच्या विरुद्ध कसं खेळायचं, या सर्व रणनीत्या तुम्हाला घाटल्यात बनवाव्या लागतात. म्हणूनच की काय भल्या भल्या संघांना जमत नाही घाटल्यात येऊन जिंकणं. मला आजही ती गोष्ट आठवते, अमृत 11 सारखा बलाढ्य संघ शेवटच्या षटकात घाटल्यातीलच एका खेळाडूने 5 षटकार मारून तो सामना जिंकून दिला होता. तर अशा खूप सारे विक्रम या घाटल्यात झालेत. खूप सारे खेळाडूंनी घाटल्यात क्रिकेट गाजवलं आहे. खूप सारे संघ आहेत. मग मी मरुमातासारख्या संघाचं नाव घेईल, साई सिद्धी असेल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ओमकार असेल. एक ना अनेक प्रत्येक संघ म्हणजे ज्या ज्या संघाचं नाव घ्यावं त्या संघाचं, म्हणजे कारण प्रत्येक संघ स्पेशल आहे. प्रत्येक संघाशी खेळाडूंचं प्रेक्षकांचं एक भावनिक नातं आहे आणि तेच भावनिक नातं आज देखील आम्ही जपतो. परंतु आता आणि या स्पर्धेत त्यापेक्षा थोडीशी वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्टार क्रीडा मंडळाचे आम्ही कौतुक करू, त्यांनी हा फॉर्म्युला आणला आहे. यावेळेला फटका तर हवेत होता, परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध नव्हते. एक धाव गोशंके क्षेत्रात. आणि गणेश सर, माझ्यासाठी घाटला आणखी एक विशेष आहे, कारण मी देखील आकाश 11 घाटकोपरमधून इकडे मॅच खेळलो होतो आणि आठवतंय मला 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता अल्ताफ 11ला पाहिजे होती आणि मी त्यावेळेला 2 धावांचं षटक टाकलं होतं आणि मॅच 6 चेंडू 6 वर गेली होती आणि आम्ही शेवटच्या बॉलवर पराभूत झालो होतो. म्हणजे इकडे बॉलिंग टाकण्याचाही मला योग आला, म्हणजे खेळलोय देखील. त्यामुळे घाटला माझ्यासाठी स्पेशल आहे. जावेत मॅचच्या दिशेने संदीप. यावेळेला बिग हिट. काय फटका खेळला जातोय, म्हणजे घाटल्यातील खेळाडूंनाच अंदाज येऊ शकतो की कोणता नवीन बॉल जाऊ शकतो आणि ते सर्व करावं लागतं. क्रिकेट म्हटलं तर या सर्व गोष्टी येतात. नक्कीच क्रिकेटचा खेळ आपल्याला खूप सारं वेळ लावतो, मैदानात खेळून ठेवतो आणि तोच क्रिकेटचा खेळ आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. मोठा फटका प्रीतम मस्के यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आजची ही स्पर्धा थोडीशी वेगळी आणि स्पेशल का, कारण आतापर्यंत प्रत्येक जणाने आपल्या टीम, परंतु इकडे टीमसाठी नाही आहे, इकडे त्यांच्याबरोबर खेळायचं ज्यांच्या विरोधात तुम्ही आयुष्यभर खेळलात, त्यांच्या बरोबरीने क्रिकेट खेळायचं हे सोपं नाही आहे. आणि नक्कीच महेश पालव सरांचं देखील आम्ही या ठिकाणी विशेष कौतुक करू, कारण तुम्ही देखील या क्रिकेट स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि इकडे खेळत असताना कॉम्बिनेशन सर्वात महत्त्वाचं, म्हणजे कारण तुम्ही एका टीममध्ये कधी खेळलेलं नाही आहेत, विरोधात खेळलात, त्यांच्या बरोबरीने एका टीममध्ये खेळणं प्रीमियर लीग स्पर्धांचं हेच वैशिष्ट्य असतं, ज्यांचं कॉम्बिनेशन. इकडे नावावर क्रिकेट गणेश सर कधीच जिंकलं जात नाही, ज्यांचं कॉम्बिनेशन चांगलं होईल तेच जिंकतात. पहिली IPL घ्या, राजस्थान रॉयल जिंकल कुणाला वाटलं होतं का? नाही, परंतु राजस्थान रॉयलने जिंकली होती. अशा खूप साऱ्या उपलब्धी आहेत ज्यामध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्रीमियर लीग सर्व खेळाडूंना एकत्र आणणं खूप चांगली गोष्ट आहे. विशेष म्हणजे विविध संघातील खेळाडूंना एकत्र येणं, त्यांचे विचार जाणून घेणं, त्यांच्याबरोबर मॅच शेअर करणं, एका संघात खेळणं, हा प्रत्येकासाठी एक वेगळा अनुभव असतो. स्कोर जर पाहिला तर 8 आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर संदीपचं पहिलं मार्गस्थ असताना फलंदाजीसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रीतम मस्के आणि त्यांच्या बरोबरीने प्रणय. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस, त्याला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु दिशा फटक्याची सर्वात महत्त्वाची असते. क्रिकेटच्या खेळात येणारा बॉल त्याला टोलवावं लागतं आणि योग्य दिशा द्यावी लागते. पंचांचा इशारा तो एका धावेचा. आणि एक धावेने जर पाहिलं तर स्कोर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात एक चांगली 2 धावा, पंचांचा इशारा आहे तो 2 धावा आहेत. आणि कारण कोणत्या दिशेला बॉल गेला तेही तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण गणेश सर मुंबईमध्ये हे पाहायला मिळतं. मुंबईमध्ये जवळपास 90% ग्राउंड तर तुम्हाला डिक्लेअर झोनचीच मिळतील. कधी ऑफ साईडला डिक्लेअर, कधी लेग साईडला डिक्लेअर, कधी पाठीमागे डिक्लेअर, कधी पुढे डिक्लेअर. परंतु मुंबईचा खेळाडू जगात कुठेही गेला तरी यशस्वी होऊ शकतो, कारण त्याला दर रविवारी वेगळ्या भौगोलिक परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याला सवय झालेली असते. मुंबईचं क्रिकेट त्यासाठीच वेगळं आहे.
यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा फिरक घेताना पाहायला मिळाला. फिरक घेऊन शरीराचा वेध घेतो, थोडीशी कमी गती दिली होती. यावेळेला पहा हे व्हेरिएशन गोलंदाजाला करावं लागतं. गोलंदाजाला जर सक्सेस व्हायचं असेल, कारण अलीकडे क्रिकेट बदललं आहे, तसा बॉलही बदलला. पूर्वी नॉर्मली अगदी स्लॉगर्समध्ये आणि घाटल्यामध्ये आजही तसं क्रिकेट खेळलं जातं, परंतु पहिल्या षटकापासून षटकार देखील जाताना पाहायला मिळतात. आता 10 धावांवर धावफलक थांबला आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना या रॉयल संघासाठी पॉईंटच्या दिशेने बॉलला दटवलं जात आहे आणि पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी गॅप रॉयल संघाची घाटला युनायटेड या संघाच्या विरुद्ध धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 10 धावा. बिनबाद 10 धावा धावफलकावर पाहायला मिळते. 2007 साली भारतीय संघाने T20चा विश्वचषक जिंकला आणि 2008 साली IPL भारतात आलं. IPL भारतात आलं आणि क्रिकेटचा चेहरा मोहराच बदलून गेला. कारण तदनंतर खऱ्या अर्थाने त्या अगोदर आपल्याला सर केवळ 11च खेळाडू माहिती असायचे, परंतु तदनंतर आपल्याला हार्दिक पांड्या, बुमराह हे कधी माहिती पडले असते जर IPL नसतं तर. ही IPLची खोज आहे. आणि त्याच तदनंतर जर पाहिलं तर त्याचे पडसाद स्थानिक क्रिकेटमध्ये पडले आणि स्थानिक क्रिकेटमध्ये पडत असताना आपल्याकडे देखील ही प्रीमियर लीग नावाची क्रांती झाली. गावोगाव प्रीमियर लीग सुरू झाल्या, गावोगाव तालुक्यात जिल्ह्यात प्रीमियर लीग सुरू झाल्या आणि इकडनं देखील खूप मोठे खेळाडू तयार होऊ लागले. त्याचबरोबरीने स्थानिक मालकांना देखील आपण पाहू शकता, जसं आपण IPL मध्ये मालकी हक्क घेताना पाहतो, स्थानिक मध्ये देखील मालकी हक्क घेताना टीम पाहायला मिळाल्या. लीग मॅचेस आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील दाखल झाल्या आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर लीग मॅचेस खूप मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो. स्कोर 10 झालाय आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातं गोलंदाजाला दुर्वेश गोलंदाजीसाठी आले जरूर, परंतु पहिला चेंडू स्वैरी ठरतोय. तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य ठिकाणावरून आणि योग्य पद्धतीने चेंडू टाकावा लागतो. अवंतरच्या रूपातील मिळणारी ही धावसंख्या वाढून जाईल. 11 धावांवर धावफलक गॅप रॉयल टीमचा. घाटला युनायटेड टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक टीम ताकदीनिशी मैदानात उतरली, कारण ऑक्शन झालं, प्रत्येकाला समसमान ताकदीचे प्लेयर मिळालेत. याही वेळेला चांगला चेंडू परंतु पुश केलाय कव्हरच्या दिशेने आणि तिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की अगदी घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल सोडला जाईल. ही एक रणनीती आहे. क्रिकेट रणनीतीने खेळलं जातं. प्रत्येक टीमला एक रणनीती बनवावी लागते आणि मग बॉलर असू देत, बॅट्समन असू देत किंवा फिल्डर असू देत, प्रत्येकाला रणनीती बनवावी लागते. प्रथम टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून दुर्वेशच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. ओके, तर जावेत आपण पुन्हा एकदा क्रिकेटच्या दुनियेकडे, ज्या ठिकाणी क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत. आणि मग कोणतीही स्पर्धा असू देत, घाटल्यात प्रेक्षकांची विक्रमी गर्दी. मग स्थानिक स्पर्धेला देखील एखाद्या प्रोफेशनल टुर्नामेंटला गर्दी होणार नाही गणेश सर, तेवढी गर्दी घाटल्यात त्या स्थानिक स्पर्धांना आम्ही पाहतो. यावेळेला पुन्हा कव्हरच्या क्षेत्र निवडलं आहे, त्याही ठिकाणी मात्र घोषांकित क्षेत्रात चेंडू जाईल. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि एका धावीने जर स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल तो मात्र 13. गणेश सर, तुम्ही अगदी लहानपणापासून घाटलं, तर मी अजूनही मला तुम्ही याच मंचावर नगरसेवक साहेबांची स्पर्धा होती, तुम्ही घाटल्यावर एक कविता केली होती, ती अजूनही आठवते. आणि घाटल्याच्या क्रिकेटविषयी देखील तुमच्याकडून माझ्या खूप काही जाणून घ्यायला मिळेल. मग गणेश असतील, संतोष सर असतील, यांच्याकडून ऐकायला मिळतं. सर, आता एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये घाटल्याचं क्रिकेट, आज या स्पर्धेविषयी काय म्हणाल? नक्कीच लॉफ केला जातोय कव्हरच्या दिशेने, मात्र या बॉलला खेळलं गेलं आणि पंचांचा इशारा येतोय. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. मी तर म्हणेल हे आयोजकांसाठी तारेवरची कसरत होती. आता कदाचित 120 प्लेयर असतील, ते निवडण्यासाठी तुम्हाला 115 संघ, म्हणजे प्रत्येक संघातून एक किंबहुना काही संघातून जास्तही आले असतील. म्हणजे ज्यांचं निवड झालं नाही, ज्या टीममधून निवड नाही झाली त्यांनी नाराज होऊ नका. कदाचित पुढल्या वर्षी टीम वाढवल्या जातील, संधी जास्त देण्याला, परंतु निवड करत असताना खूप तारेवरची कसरत झाली असेल सर. खरं
सर तुमच्या घाटल्यामध्ये तुमच्या म्हणजे माझा देखील म्हणेल माझ्या भटवाडीमध्ये बरंचसं साम्य आहे. या दोन्ही ठिकाणी घरं लहान आहेत परंतु लोकांची मनं मोठी आहेत. खरं आहे. जसं मी नेहमी म्हणतो की नुसत्याच भिंती छत्र असतील तर, आणि घाटल्यामध्ये प्रेमाची माणसं आहेत म्हणून घाटला एक स्वतः कुटुंब आहे. यावेळेला मिड विकेटच्या देशात क्षेत्रात या स्ट्रोकला खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं या ठिकाणी संपलेलं आहे आणि 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे विदाऊट लॉस कोणती विकेट गेलेली नाही आहे. एक चांगली आश्वासक सुरुवात या ठिकाणी मी म्हणेल आणि फायदा या भौगोलिक परिस्थितीचा देखील घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून झाला. प्रत्येक टीमला वेगवेगळ्या संघात विभागणं म्हणजे प्रत्येक खेळाडूला त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूवर विशिष्ट बोली लागली गेली. मैदानात उतरताना एक वेगळं चित्र पाहायला मिळतं ज्यावेळेला प्रत्येक संघ वेगवेगळ्या गणेशात उतरतो. त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं जसं की घाटला कप असतो तो खेळावा, तसंच आज प्रत्येकाचं स्वप्न तर नक्कीच असेल की ही स्पर्धा आम्ही खेळावी. परंतु मोजक्या काही खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळाली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यांचं स्वप्न पूर्ण झालं नसेल तेही स्वप्न पाहतील, ते कसून प्रयत्न करतील आमचा एक दिवस तरी या चषकासाठी निवड होईल. परंतु माझ्या मते ही स्पर्धा घाटल्याला एक साठी खूप महत्त्वाची आहे कारण सर्वांना एकत्र आणणारी ही स्पर्धा आहे. म्हणजे एक वेगळं बॉन्डिंग होईल. ज्यावेळेला आपण विरोधात खेळतो ना तर कितीही चांगले मैदानाच्या बाहेर मैत्रीपूर्ण संबंध असतील तर त्यावेळेला थोडीशी ठसर म्हणता की हे नक्कीच पाहायला मिळतं. परंतु एकाच संघामध्ये आपण ज्यावेळेला खेळतो त्यावेळेला मात्र तुमची मनाने देखील तुम्ही जवळ येत असता आणि ते देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 2 षटकांची समाप्ती झाली जरूर परंतु धावसंख्या झालेल्या आहेत त्या 17. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी निवृत्ती पडवळ. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर त्या ठिकाणावर मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. कॉल दिला प्रीतम मस्के यांनी ही धाव घेण्यासाठीचा आणि धावबादच्या रूपात पहिला धक्का बसतोय. एक विकेट महत्त्वाची असते आणि या ठिकाणी धावबादच्या रूपात विकेट माघारी परतताना पाहायला मिळते. घाटला आणि घाटल्याचं क्रिकेट घाटल्यामध्ये माझ्या मते कबड्डीचे संघ देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. घाटल्यामध्ये जर पाहिलं तर दहीहंडी पथकं देखील आपल्याला पाहायला मिळतात. ठाण्याला माझ्यामध्ये 2-3 वर्षापूर्वी प्रताप सरनाईक यांच्या हंडीमध्ये देखील घाटल्याचं पथक पाहायला मिळालं होतं. जसं विजेता संघ आणि आम्ही म्हणजे मी ज्या वेळेला लहानपणी होतो आंतरशालेय कबड्डी स्पर्धा व्हायच्या ना तर मुक्तानंद शाळेचा एक वेगळा एक ताकदवर संघ नेहमीच असायचा आणि त्यामध्ये या परिसरातील खेळाडू नक्कीच या परिसराला म्हणजे या सर्वच बाबतीत जर पाहिलं तर हीच खासियत आहे चेंबूरची. सर चेंबूरला सर्व आहे खरं आहे तर यावेळेला बीमर पाहायला मिळतोय. पंचांचा निर्वाळा येतोय. नो बॉल चुकीच्या पद्धतीने हा चेंडू टाकला गेलाय आणि तेच पंचांनी या ठिकाणी हेरले. 2 धावा मिळतील. पाठीमागे चेंडू घोषांकित क्षेत्रात देखील गेलाय. क्रिकेट हा सज्जन गृहस्थांचा खेळ आहे. त्याला खेळाडू वृत्तीनेच खेळावं लागतं आणि जर का तुम्ही फुलटॉस बॉल कमरेच्या वर टाकला तर तुम्हाला दंडित केलं जातं आणि तेच या ठिकाणी केलं गेलंय. तर पाहूया आता कशा प्रकारचा फायदा यानंतरच्या चेंडूचा घेत आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ आपल्याला मैदानात खेळून ठेवतो आणि मैदानात ज्यावेळेला आपण खेळून नेहमीच असतो हा क्रिकेटचा खेळ प्रत्येक गोष्ट आपण बारकाईने पाहत असतो आणि इकडले प्रेक्षक देखील आम्ही नेहमीच पाहतो आवर्जून मॅचचा आनंद घेत असतात आणि म्हणून आम्ही म्हणतो की विनय शेट्टी आलेत बॅटिंग करण्यासाठी त्यांच्या जोडीला प्रीतम मस्के यांच्या जोडीला आणि म्हणूनच सर क्रिकेटचा खेळ आपल्याला खूप आनंद देतो. मॅच पाहताना आपण एवढे गुंग होऊन जातो की आपण कधी जेवलोय की नाही जेवलोय याचंही भान राहत नाही. सकाळची संध्याकाळ केव्हा होते ते देखील आपल्याला कळत नाही. मॅच खेळत असताना देखील सर ते नेहमी पाहायला मिळतं. मॅच खेळत असताना देखील क्रिकेट तहानभूक हरवून जातात. एखादा वडापाव खाल्ला तर खाल्ला किंवा नाही खाल्ला परंतु आपला सुट्टीचा दिवस क्रिकेटचा दिवस हा आपल्यासाठी स्पेशल असतो.
कधी मैदानात जाणार, कधी बॅटिंग करणार, कधी बॉलिंग करणार याची उत्कंठा आपल्याला खूप असते आणि म्हणूनच की काय हा क्रिकेटचा खेळ आपल्याला खूप आवडतो. गणेश सर. खरं आहे. ते नक्कीच त्यांना हे 125 संघातले निवडक खेळाडू एका संघाने निवडणे ही संकल्पना ज्या व्यक्ती बी गेट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला बॉलला तर मात्र टोलवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. बॉल थोडासा बाजूला गेला, एक धाव घेतला, दुसऱ्या धावेसाठी कॉल, परंतु शेवटच्या क्षणी विनयने कॉल दिला. हो, ही धाव धोकादायक असू शकते, परंतु त्या ठिकाणी पुन्हा घोषंकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेलाय आणि 2 धावा तर मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत. विनय शेट्टे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रीतम मस्के आपल्या टीमसाठी म्हणजे गॅप ट्रॅव्हल्ससाठी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. फ्रँचायझीसाठी क्रिकेट खेळणं एक वेगळा अनुभव असतो. आपल्या स्थानिक संघासाठी, प्रोफेशनल संघासाठी किंबहुना गावासाठी. आता घाटला गावची टीम देखील इतर ठिकाणी खेळताना पाहायला मिळते. नुकतीच ठाण्यामध्ये देखील आले होते. किंबहुना रायगडातील देखील बऱ्याचशा स्पर्धा घाटल्यातील संघ ज्यावेळेला खेळतात त्यावेळेला देखील त्यांना एक वेगळा अनुभव असेल. परंतु फ्रँचायझीसाठी खेळणं घाटला क्रिकेट लीगमध्ये हाही प्रत्येकासाठी एक वेगळा अनुभव आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक वेगळी तयारी केली असेल, वेगळी रणनीती बनवली असेल, वेगळी स्वप्न पाहिली असतील आणि तो दिवस आलाय आपली स्वप्न पूर्ण करण्याचा. मैदानात जाऊन बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तीनही क्षेत्रामध्ये आपली कामगिरी सोडण्याचा. वाह, चांगला फटका विनय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कव्हर्सला 1 धाव आणि विनयने आत्ताच क्रिकेटची दोन्ही इनिंग त्याने आता इथून सुरुवात केलेली आहे. क्या बात आहे, खूप चांगली गोष्ट आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील विनय आपणास. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. स्कोअर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं या ठिकाणी निवृत्ती, ज्यांना आम्ही CB ट्रॉफी आमच्या ज्या CAच्या बांधवांच्या माध्यमातून स्पर्धा होत असतात तिकडे देखील आवर्जून ते खेळतात. यावेळेला बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला आणि एका धावेने मात्र धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. रणनीतीबद्ध म्हणजे घाटलेल्या यायचं म्हणजे कित्येक प्रोफेशनल टीम आपल्या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना कॉलच द्यायच्या नाही किंवा दिल्या तरी त्याचं काम एकच असायचं, नवीन बॉल जुना करायचा. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. वा, विनय शेट्टे नक्कीच खूप चांगला फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. नाव जरी विनय वा, पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत असेल, मागील फटक्याचं उत्तर दुसऱ्याच बॉलवर मात्र निवृत्ती पडवळ यांनी दिलंय. त्याच विनयला त्याच षटकामध्ये लगेचच दुसऱ्या चेंडूवर माघारी पाठवलं. हे आहे क्रिकेट, क्षणाक्षणाला रंग बदलणार. शेवटी निवृत्ती खेळ खूप अद्भुत आहे आणि ते आवडण्याची आपल्याला खूप सारी कारणं आहेत. इकडे केवळ सुरुवात करून चालत नाही, इकडे तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं, इकडे तुम्हाला शेवट करावा लागतो. कारण ज्या गोलंदाजाने 2 ओव्हर अगोदर हॅट्रिक घेतली त्याच गोलंदाजाच्या विरुद्ध 2 ओव्हर नंतर 6 चेंडूत 6 षटकार लगावले गेले. अखिला धनंजया पोलरच्या नावावर तो विक्रम देखील लागला गेला. म्हणजे इकडे यशाने हुरळून जायचं नाही, तुम्ही सातत्य, जोपर्यंत शेवट होत नाही ना तोपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. आणि कारण हा खेळ सातत्याने रंग बदलतो आणि म्हणूनच आपल्याला आवडतो देखील. सर, स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी षटकं संपलेली आहेत ती 3 आणि धावसंख्या झाली आहे ती 29.
29 धावा. सर, गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर आपल्या या टेनिस बॉल क्रिकेटला खूप मोठी झळाळी प्राप्त झाली म्हणेल, कारण यूट्यूब नावाची क्रांती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झाली आणि टेनिस बॉल क्रिकेटला खूप मोठी झळाळी मिळाली आहे. आणि पहा, त्या अगोदरचं क्रिकेट आणि त्यानंतरचं क्रिकेट खूप सारा बदलाव झाला. छोट्या छोट्या गावातील खेळाडू आखाती देशांचे दौरे करू लागले. म्हणजे चांगला परफॉर्मन्स करणारा तो कुठला काय असे ना, त्याला मात्र आता मोठमोठ्या स्पर्धांत खेळण्यासाठी आमंत्रित केलं जाऊ लागलं. आणि या क्रिकेटला आता हळूहळू नक्कीच राजमान्यता देखील आता मिळण्याच्या तयारीत आहे. आणि काल परवापर्यंत या क्रिकेटला गली क्रिकेट म्हणून हिंडलं जायचं, परंतु आता या क्रिकेटकडे थोडंसं आदराने पाहिलं जाऊ लागलं आहे. 30 झाले, 30 धावा धावफलकावर, 30 धावात नोंद घ्या. 3 षटकं संपलीत. सरासरी पहा सर, काय म्हणाल, ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे, पहिली 3 षटकं संपलेली आहेत आणि 30 धावा धावफलकावर. जबरदस्त अशी सुरुवात. त्या सुरुवातीला अंतिम टप्प्यापर्यंत नेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहील. अनेक वेळा संघ पहिल्या काही षटकामध्ये अधिक धावा जमा करतो, त्यानंतर पुन्हा तो संत गतीने प्राप्त होतो, ठेवायचा असतो. त्यामुळे प्रथम किती षटकामध्ये आपण किती धावा जमा केल्या हे अंतिम तुम्ही ज्या टोकापर्यंत पोहोचता त्यानंतर ठरलेलं असतं. नक्कीच नक्कीच. काल देखील जर पाहिलं तर असं वाटलं होतं की सहजासहजी इंग्लंडचा संघ सामना जिंकेल, परंतु भारतीय संघाने त्यांच्यावर मात केली. नक्कीच नक्कीच. आणि जसं तुम्ही मागाशी म्हटलं की टेनिसचं महत्त्व वाढत चाललंय, कारण सीझन क्रिकेटचा देव असणारा जो सचिन आहे त्याला सर, तुमच्याबरोबर माझ्याही शब्द संपत्तीत थोडीशी नक्कीच भर पडणार आहे आणि त्या शब्दाला एक वेगळा लहेजा तुमच्याकडे नक्कीच असतो. धन्यवाद सर. जबत मॅचच्या दिशेने दुर्वेश गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी दुर्वेश करतायत आणि पाहत करावीच लागेल. आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आपल्या हातात बॉल दिलाय. संघात खेळाडू तर मात्र 11 असतात, परंतु बॉल हातात एकाच्याच दिला जातो खेळाडू, आणि त्याचमुळे सिद्ध करावं लागेल. मोजके काही बॉलर्स असतात आणि ते सिद्ध करण्याचा प्रयत्न दुर्वेश या ठिकाणी प्रयत्न करतायत आपल्या टीमसाठी, घाटला युनायटेडसाठी. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज घेतली. बॉल मात्र घोषांकित क्षेत्रात पाठीमागच्या बाजूला जाताना पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे 31 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अद्भुत असा क्रिकेटचा खेळ कोणत्याही पद्धतीने खेळा, कोणत्याही पद्धतीने पहा, आपल्याला खूप सारा आनंद मिळतो. यूट्यूबला पहा आनंद मिळतो, मोबाईलवर टी व्हीवर पहा आनंद मिळतो, मैदानात येऊन पहा आनंद मिळतो, टेस्ट पहा आनंद मिळतो, वन डे पहा आनंद मिळतो, T20 पहा आनंद मिळतो, किंवा आपली घाटला क्रिकेट लीग पहा तरी आनंद मिळतो. आणि त्यात जर सोबत चंद्रकांत जे असेल तर अधिक परमानंद मिळतो. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी होतोय, परंतु घोषांकित क्षेत्राच्या दिशेने मात्र हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. एक धाव घेत मात्र धावसंख्या पुढे जाताना इकडे एका धावीला खूप महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवर षटकार चौकार नाही मारला तरी चालेल, परंतु एक धाव तुम्हाला घेणं गरजेचं आहे. याच घाटल्यातून अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. अंडरआर्म क्रिकेटला देखील या घाटल्याने खूप सारे खेळाडू दिलेले आहेत. तर असं हे घाटला, आणि या घाटल्याची विशेषणं जेवढी सांगावी तेवढी कमीच आहेत. आणि जे आम्ही जर शक्य झालं तर सरांना मी विनंती करेल, ती जी कविता मला आजही खूप आठवते, जर शक्य झालं तर पुन्हा ऐकवण्याची त्यांना विनंती करेल, शक्य झालं तर. असा धन्यवाद सर. जसं आपण म्हटलं की एक धावेची खूप गरज आहे. मध्य या ठिकाणी किंमत माहित आहे. यावेळेला फटका तर खेळलाय, तो जातोय हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. फटका फसला होता आणि योग्य दिशा देऊ शकले नाही आणि जास्त उंच गेला, लांबीपेक्षा जास्त उंची गाठली आणि आणखीन एक विकेट माघारी परतेल, कारण बाद होऊन माघारी परतील या ठिकाणी फलंदाज चेतन. चेतन एक सध्या चांगल्या फॉर्मात होते आणि ते देखील एका मोक्याच्या क्षणी माघारी चेतन मानत माघारी परताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 विकेट माघारी परतलेले आहेत आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी झालाय 33 धावा. खूप चांगलं कौतुक करावं लागेल गोलंदाज दुर्वेशचं. पहिल्या षटकात देखील त्यांनी चांगली
गोलंदाजी केली होती. याही षटकामध्ये टिचून मारा करतायत, म्हणजे मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीयेत. गोलंदाजाला तीच रणनीती बनवावी लागते. फलंदाजाच्या हातात जरी बॅट असेल, आमच्याही हातात बॉल आहे आणि तो अशा ठिकाणी तुम्ही टाका जेणेकरून फलंदाज धावा बनवणार नाही. अशा पद्धतीने टाका जेणेकरून बॉल हेलकावा घेईल आणि फलंदाजाला चकवा देईल. तोच प्रयत्न गोलंदाजाचा नेहमीच असतो. याही वेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर तिकडे येत आहेत. एका धावेने स्कोर जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळेल. या दुर्वेचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे, व्हेरिएशन केलंय. गणेश सर. नक्कीच सर, परंतु गोलंदाजाची ऊर्जा क्षेत्ररक्षक असतो. क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केली, गोलंदाजाला आणखी ऊर्जा मिळते. जर तिकडे थोडीशी जर का चुकी झाली तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा कमी होतो. हे नेहमी आपण पाहतो. क्रिकेटमध्ये जसं सचिनचं नाव आहे तसं आमच्या युवा टीममध्ये यांचं नाव आहे, तसे आदरणीय सचिनजी खेतर यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली ती मात्र 34. खूप चांगली ओव्हर म्हणेल. या दोन्ही षटकांमध्ये ज्यावेळेला दुर्वेश गोलंदाजीला आले, पहिल्यांदा ज्यावेळेला गोलंदाजी 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर केवळ 11 धावा खर्च केलेल्या आहेत आणि विकेट देखील मिळवलेली आहे. खूप प्रभावित करणारी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. अभिजित दोडके जे देखील या चेंबूर मानपूर परिसरातील एक बॉक्स क्रिकेटमधील मोठे खेळाडू आहेत, ते देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहतात. त्यांचे आम्ही स्वागत करू. कारण पाहण्याचं प्रत्येकाला मोह असतो आणि या क्रिकेटने 34 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं या ठिकाणी संपलेलं आहे. 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि या ठिकाणी येणं मॅच पाहणं हाही एक नक्कीच योग असतो आणि प्रत्येकालासाठी आवडतं. त्या ठिकाणी त्याचबरोबर प्रत्येक कॉमेंटेटरलाही वाटत असतं की घाटल्यात जाऊन कॉमेंट्री करावी. कारण तुम्ही क्रिकेट खेळा किंवा क्रिकेट कॉमेंट्री करा, तुम्हाला आनंद त्याच वेळेला मिळतो ज्यावेळेला प्रेक्षक असतात आणि घाटल्यामध्ये नेहमीच ते असतात. संदीप कणोजिया बॉलिंगसाठी त्यांना पाहायला मिळतात. प्रीतम म्हस्के मात्र एका बाजूने केलेला लढवतात. पहा, त्यांना माहिती आहे केव्हा आक्रमक व्हायचं, केव्हा संयम दाखवायचा. जसा बॉल तसं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. स्कोर जर पाहिला तर एका धावेने पुढे जाताना पाहायला मिळेल तो म्हणजे 35 वर. डावाला आकार देणं, इनिंग बिल्डअप करणं ही त्यांची भूमिका आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पुन्हा घोषित केला जाईल. संघाची धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे सरकते. 36 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. प्रीतम म्हस्के निर्णायक भूमिका या संघामधील मोठमोठ्या स्पर्धाही गाजवतात. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे. बॉल हवेत जाईल आणि विकेटचं पतन. संयम जो होता तो मात्र संयम यावेळेला संदीपने तोडला म्हणेल मी आणि विकेट त्यांना मिळते. महत्वाची विकेट. काही जल्लोष देखील केला जातोय कारण ही विकेट प्रीतम म्हस्केची आहे. काय म्हणाल सर? प्रीतम आउट होत आहेत. अप्रतिम अनेक ठिकाणी गाजवणारा असा हा फलंदाज या ठिकाणी मात्र तो बाद होतोय. मोठा धक्का संघासाठी. नवीन फलंदाज आलेला आहे तो मनीष. माझी प्रीतम म्हस्के आणि मी अगोदरही सांगितले आणि कपिल खाडे यांच्याविषयीची एक आठवण आहे, नक्कीच या ठिकाणी सांगेन. कारण आमच्या भटवाडीमध्ये स्पर्धा होती, 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळेला मी प्रीतमला आणि कपिलला ओळखत नव्हतो आणि माझी टीम स्वतः त्यावेळेला तिकडे खेळत होती. अगदी ओमकार देसाईपासून खूप चांगले चांगले खेळाडू माझ्या टीममध्ये समाविष्ट होते आणि एका टीममधून हे 2 खेळाडू खेळण्यास आले होते. पावसाळी स्पर्धा होती आणि नौखे खेळाडू होते आणि आम्ही चांगले स्कोर झाला होतो. आम्ही आविर्भावात होतो की आता मॅच जिंकलो. परंतु या दोघांनी अशी काही बॅटिंग केली की आम्हाला एकतर्फी हरवलं होतं आणि त्यावेळेला मी जाणून घेतले की कोण खेळाडू होते ज्यांनी आम्हाला एवढा म्हणजे दारुण पराभव, एवढी मोठी टीम असताना. आणि तेव्हापासून नक्कीच या दोन्ही खेळाडूंच्या प्रेमात पडलो मी फलंदाजीच्या. यावेळेला
और फुलटॉस बॉल त्याला काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. प्रेक्षकाकडून झालेली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. येतोय चौकार. या चौकाराने मात्र स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. तो जाऊन पोहोचेल मात्र तब्बल 40 धावांवर. धावसंख्या आता उभारी घेऊ लागली आहे. रन येत आहेत सर. त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेला मात्र बॉलच्या गती थोडीशी कमी केली. बॉलला वळवण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट्समन बरोबर कीपरही बीट झाले आणि घोषांकित क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे एक धाव त्या ठिकाणी घोषित केली जाते. एका धावेने स्कोर जर पाहिला तर पुढे जाईल. 41 षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 5वं मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी आपण संदीप यांना पाहतोय. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल परंतु जास्त वळण घेतला आणि पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील चेंडू पाहायला मिळेल. धावून पाहायला मिळेल. स्ट्राईकवर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत साई किरण आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर मनीष. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बिग प्रथम ट्रॅव्हल्स यांच्याकडून साई किरणसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं जे खूप लांबलचक षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मी तर म्हणेल हीच ती वेळ ज्या वेळेला षटकार चौकार मारायचे असतात आणि ती वेळ या ठिकाणी साध्य करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे. 48 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने म्हणजे मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता सर मी या ठिकाणी 6 षटकांमध्ये 36-36च्या मॅच देखील रंगताना पाहिलेल्या आहेत. कारण बॉल टू बॉल मॅच देखील इकडे खूप वेळा रंगताना पाहायला मिळतो. म्हणून मी म्हणेल की धावसंख्या आता समाधानकारक स्थितीकडे निघाली आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या मोठीही नसते आणि छोटीही नसते. तर प्रयत्न प्रतिस्पर्धी देखील करणार आहेत. घाटला युनायटेड आहेत. तर आता मात्र विचार विनिमय मार्गदर्शन हे केलं जाते गोलंदाजाला. याच मैदानामध्ये जर पाहिलं तर खूप सारे खेळाडू अगदी अजय मयेकर यांच्यासारखा खेळाडू देखील याच मैदानातून येताना पाहिला. मरुमातासारखा संघ खूप चांगल्या कामगिरी करताना नेहमीच पाहायला मिळालं आहे. प्रत्येक संघ आणि त्या संघाची एक वेगळी खासियत या घाटल्यामध्ये आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल अपील केलं गेलं. अपील मात्र पंचांनी नाकारलंय कारण लेग बायच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी घोषित केली आणि 5वं षटक या ठिकाणी ज्या वेळेला संपलेलं आहे त्यावेळेला मात्र धावसंख्या झाली ती 49 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपलंय. म्हणजे जवळपास 10ची सरासरी या संघाने म्हणजे गॅप रॉयल संघाने गाठली आहे. अजूनही एक षटक बाकी आहे. या एका षटकामध्ये किती धावा बनवल्या जात आहेत तेच या ठिकाणी पाहायचं आहे. गणेश सर. स्टार क्रीडा मंडळ आणि BMW आणि समालोचन क्षेत्रात खास समालोचन करत आहेत. एक आगळीवेगळी क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तब्बल 8 संघमालक 8 कर्णधार आणि 125 घाटल्यातील खेळाडूंमधून निवडलेले खेळाडू 8 संघ झुंज देत आहेत एका प्रतिष्ठेच्या चषकासाठी. तो 2007चा 2020चा विश्वचषक होता. त्याची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तो आपल्या भारतीय क्रिकेटसाठी अतिशय महत्त्वाचा असा चषक होता कारण 2007 सालीच एकदिवसीय सामन्यात मोठे दिग्गज खेळाडू असताना सुद्धा आपल्याला पराभूत होऊ लागलं. त्याच वर्षामध्ये नवीन संघ येऊन विश्वचषक जिंकून गेला होता. नवीन संघनायक. ओ समोरच्या दिशेने सरळ बॅटने एक खूप चांगला फटका तर येतोय. एक रन त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला गेला. मनीष यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर साई किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटची ओव्हर आहे. यावेळेला फटके मारण्याचे प्रयत्न होतील. तुमचं नाव कधी होतं ज्यावेळेला तुम्ही तुमच्या टीमसाठी चांगली कामगिरी करता? कुछ किए बिना जय जयकार नाही होती. तुम्हाला बॅटिंग ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग ज्यावेळेला बॉल हातात देईल त्यावेळेला बॉलिंग करावी लागेल आणि दोन्ही नसेल तर फिल्डिंगमध्ये देखील चमक सोडावी लागेल. कारण प्रत्येक खेळाडू क्षेत्ररक्षणात देखील चमक दाखवत असताना टीममध्ये जागा बनवतात. शेवटचं षटक. सुरेशचा हा चेंडू
शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. तुम्हाला संधी मिळणं गरजेचं आहे. थोडक्यात सर, नाव करायची हाव असेल तर तुम्हाला धाव करणं गरजेचं आहे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. अवांतरच्या स्वरूपातील एक रन त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर बघता बघता पुढे जाते. 50शी ओलांडली आहे. 53 धावांवर ही धावसंख्या एका चांगल्या स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळते. परंतु प्रयत्न दोन्ही संघांचे होतील ही मॅच जिंकण्याचा. आपल्या फ्रँचायझीसाठी खेळण्याचा अनुभव मात्र प्रत्येकासाठी नक्कीच वेगळा आहे. फुलटॉस, लांब 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 लचक फटका येतोय षटकार. आणि जर का 3 षटकार, या षटकाराला काय प्राइस आहे? तर लगातार एक तर मारलाय आणि लगातार 3 षटकार मारले तर विशेष पारितोषिक या ठिकाणी आलेले आहे. घाटल्यामध्ये लगातार 3 षटकार मारणं माझ्या मते खूप अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजे काही खेळाडून ते मारलेत देखील, परंतु सोपं नाही आहे घाटल्यामध्ये ती कामगिरी करणं. जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आणखीन एक विकेट माघारी परतताना पाहायला मिळते. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 59 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सर, कमालीची बात अशी असते की लागोपाठ 3 चौकार किंवा 3 षटकार मारणारे फलंदाज किंवा लागोपाठ 3 बळी घेणाऱ्या गोलंदाजांना पारितोषिक नेहमीच मिळतं. परंतु लागोपाठ 3 सामने पंचगिरी करणारे असू देत किंवा लागोपाठ 3 सामने समालोचन करणारे असू देत, त्यांचं कधीच कौतुक केलं जात नाही. परंतु ते सुद्धा क्रिकेटचे हिस्सा असतात. आणि मी तर पंचांचं विशेष करून कौतुक करतो, कारण दोन्ही इनिंग त्यांना त्या ठिकाणी उभं राहायचं असतं. नक्कीच नक्कीच, कारण खऱ्या अर्थाने 11 विरुद्ध 11 22 खेळाडू खेळतात जरूर सर, परंतु ह्या दोघांच्या म्हणजे मैदानात उपस्थित असणाऱ्या पंचांच्या इशाऱ्याशिवाय मैदानात काहीच होऊ शकत नाही. या 22 जणांमध्ये ज्याचा जीव कासावीस असतो तो म्हणजे पंच असतो. नक्कीच नक्कीच, आणि म्हणूनच की काय खूप मोलाची भूमिका क्रिकेटच्या खेळात पंच निभावत असतात आणि आमच्या या दोन्ही पंचांचं खूप विशेष कौतुक आम्ही करू. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर झालाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली. बॉल आता तो निसटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. एक रन महत्त्वाचा आहे, कारण हा आहे क्रिकेटचा खेळ. 2 रनने मात्र स्कोर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तो जाऊन पोहोचेल मात्र 61 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. आज या क्रीडा स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण दिवस. कोण जिंकणार पहिली घाटला क्रिकेट लीग, आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्वांचं स्वागत. यावेळेला पुन्हा लॉफ केलाय समोरच्या दिशेने. फिल्डर तिकडे आहेत. कॅच पुन्हा सुटते आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मनीष मात्र या ठिकाणी आता माघारी परततील. विकेटचं पतन आणि स्कोर जर पाहिला तर एका चांगल्या स्थितीमध्ये गेलाय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जर पाहिली तर 63 वर गेली आहे. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये घाटला युनायटेड उतरतील त्यांना धावांची आवश्यकता असणार आहे. 64 धावा करायच्या आहेत विजयासाठी. चंद्रकांत सरांनी विनंती केल्यामुळे सर कविता तर मी ऐकवत नाही, परंतु क्रिकेटचा माहोल आहे आणि समोर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे. तर क्रिकेटच्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आगळी वेगळी ओळख तुम्हाला मी करून देतो. अनेक फलंदाज छत्रपती शिवाजी महाराज, अनेकांनी यॉर्कर शिवाजी महाराज, अनेकांनी चांगले झेल पकडून क्षेत्ररक्षण केलं असेल, परंतु ज्याने अनेक संकट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अनेकांनी सामनावीर शिवाजी महाराज, अनेकांनी विश्वचषक जिंकले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद. आणि वेळ आहे ती पाहुण्यांच्या सत्काराची. सचिनजी भोसले यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत. आमच्या विभागातील एक
अष्टपैलू व्यक्तिमत्व गणेशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते सचिनजी भोसले यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करीत आहोत. तर सचिनजी भोसले यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करीत आहोत. गणेशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते स्टार क्रीडा मंडळ BNW यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित GCL क्रिकेटमध्ये यानंतर राज पांचाळ यांना विनंती करतो त्यांनी पुढील सत्कार करायचा आहे. दीपेशजी चव्हाण यांचा विधानसभा समन्वय यांचा आम्ही राजच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करीत आहोत. कमलाची बात असे की मैदानावरती आपण क्रिकेटचे खेळाडू पाहतोय आणि समालोचन कक्षामध्ये शिवसेना युवा सेना संघाचे अनेक तरुण खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. दीपेशजी यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत राजच्या शुभ हस्ते. स्टार क्रीडा मंडळ आणि BNW यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि माजी बेस समिती अध्यक्ष नगरसेवक श्री अनिल पाटणकर साहेब यांच्या विशेष सहकार्याने आपण पाहताय घाटला क्रिकेट लीग क्रिकेटचा महासंग्राम. आणि यानंतर घाट्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, जसं सर तुम्ही मागे म्हटलं की शेट्टे म्हणजे षटकार मारणं, तसं गणेश नावाची मुलं सुद्धा हुशार असतं. आणखी एक गणेश आहे ते म्हणजे गणेशजी गायकवाड. राजकारण असो, क्रिकेट असो, व्यावसायिक क्षेत्र असो किंवा घरगुती हे असो, मित्र म्हणून तो जबरदस्त आहे. त्याचा आदर एवढा करावा की त्याच्या नावात दोनदा जी आहे, गणेश गायकवाड. पुढील समालोचन करतील. तर खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी नक्कीच आजचा दुसरा दिवस असेल नवीन या ठिकाणी घाटला नगरीमध्ये एक मोठा आयोजन आणि एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय, घाटला क्रिकेट लीग. तर नक्कीच 22 वर्षाचा खेळाडू असतील त्यांना सर्वात जास्त संधी देण्यात आली, कारण की क्रिकेट म्हटलं गेलं तर आताचं क्रिकेट हे युवा लोकांचं क्रिकेट आहे. आणि येत्या काळात सर आपण पाहतो की टेनिस क्रिकेटकडे खूप चांगल्या नजरेने बघितलं जातं, कारण की टेनिस क्रिकेट आता जगभर पसरलेलं आहे. या ठिकाणी नक्कीच दुबई जाऊन आपले मुंबईचे असतील, संपूर्ण महाराष्ट्राचे असतील, सर्व करत असतात. मॅच चालू करायचे. तर या ठिकाणी एक उत्कृष्ट समालोचक चंदूजी शेट्टे सर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचाही आम्ही घाटला नगरीमध्ये स्वागत करतो. नक्कीच आजचा शेड्यूल त्यांचा खूपच बिझी आहे, तरी पण थोडा वेळासाठी त्यांनी या ठिकाणी घाटल्यामध्ये आले आणि तुमचा मोलाचा वेळ या ठिकाणी दिला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. कारण की सरांची डेट आजकाल मिळत नाही, पण घाटल्यावर एवढं प्रेम आहे की खरंच सर
नक्कीच तुमचा आवाज ऐकण्यासाठी संपूर्ण घाटलेकर या ठिकाणी उत्साहक असतात. सरांना विनंती करेन की ओव्हर टू सर. नक्कीच एक महत्त्वपूर्ण मॅच, अशाच प्रकारचं प्रेम आयुष्यभर राहू देत घाटलेकरांचं. जावेत मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दुसऱ्या डावाला म्हणजे एक अंक संपलाय, दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. एकाची बॅटिंग झाली, आता ते फिल्डिंगच्या भूमिकेत गेलेत आणि ज्यांनी फिल्डिंग केली ते आता बॅटिंगच्या भूमिकेत आलेत. भूमिका लगेच बदलते इकडे. दोघांनाही समसमान संधी असते सर इकडे. दोघांनाही बॅटिंग, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही फिल्डिंग, दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही तोच चेंडू, दोघांनाही तीच खेळपट्टी, तेच मैदान, समसमान संधी दोघांनाही दिली जाते. असा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि म्हणूनच की काय तो आपल्याला खूप सारा आवडतो. जावेत मॅचच्या दिशेने विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 63 आहे आणि ते असताना सलामीची जोडी मैदानात होता 64. समीर आणि दीप. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी नक्कीच झाला होता. एक धाव घोषांकित क्षेत्रात चेंडू जातो, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. प्रयत्न केला जाईल कारण लक्ष जर पाहिलं तर एक 63 धावांचं लक्ष समोर आहे, परंतु अशक्य असं काही नाही आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर देखील महत्त्वाच्या आहेत. पॉवर प्लेमध्ये 2 गोष्टी कराव्या लागतात. एक तर तुम्हाला गॅपमध्ये चेंडू खेळावे लागतात, जे फिल्डर रिस्ट्रिक्शन आहे त्याचा फायदा घ्यावा लागतो आणि त्याचबरोबर तुम्हाला विकेटही टिकून ठेवावे लागतात. तर ही नक्कीच या ठिकाणी घाटला युनायटेडला करावं लागेल. समीर आणि दीप आपल्या टीमसाठी, घाटला युनायटेडसाठी. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा निर्वाळा येतोय. व्हाईट बॉल, अवांतरच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि स्कोर जर पाहिलं तर 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. घाटला क्रिकेट लीग आपण पाहतोय स्टार क्रीडा मंडळ आयोजित असतं आणि त्याचबरोबर ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून घाटला क्रिकेट लीग. बिग हिट, वा काय सीमारेषेच्या पलीकडे खन 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 खनित षटकार. जशाच तसं प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. ज्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असतो, पॉवर प्लेमध्ये रन येणं गरजेचं असतं आणि तेच या ठिकाणी येताना पाहायला मिळतंय. समीरच्या बॅटमधून आलाय उत्तुंग षटकार. मूळ एकविरा संघातील हा खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहे आणि त्याचे प्रतिबिंब या फटक्यावर या ठिकाणी पाहताना मिळाले. कारण अशाच प्रकारची जर बॅटिंग होत राहिली तर गोलंदाजी करणाऱ्या टीमची चर्चा नक्कीच या ठिकाणी चिंता वाढेल. तर पाहूया आज या क्रीडा स्पर्धेच्या मध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. पहिली गोष्ट तर सन्मान चिन्ह, त्याचबरोबर जर पाहिलं तर ही ट्रॉफी या ज्या पद्धतीने डिझाईन केल्या गेल्या आहेत खूप लक्ष वेधून घेत आहेत. बिग हिट, पुन्हा एकदा मोठा फटका. बॉल जाईल हवेत यावेळेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हे वादळ घोंगवायला सुरुवात जरूर झाली, परंतु जास्त घोंगवण्याच्या आत गोलंदाजाने ते शमवलं. गोलंदाज समीरचं कौतुक करावं लागेल. समीर एका बाजूला होते, दुसऱ्याही बाजूला समीरच होते. 2 समीर एकमेकांच्या विरोधात होते आणि दोन्ही समीर यशस्वी झाले. एकाने षटकार मारला, दुसऱ्याने लगेच त्यांची विकेट देखील घेतली. निवृत्ती पडवळ येथील बॅटिंग करण्यासाठी, कारण एक मोठा, कारण ज्या पद्धतीने नवीन बॉल एवढ्या लांबवर फटका मारण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये आहे, तर क्रिकेटमध्ये थोडंसं तुम्ही स्ट्राईक रोटेट करून मायनस बॉलचं वाट पाहणं देखील गरजेचं, कारण मॅच 6 ओव्हरची आहे. तर हे देखील थोडंसं करणं गरजेचं होतं. परंतु एक षटकार देखील खूप चांगला होता, लक्षात राहणारा होता. नक्कीच गणेश या ठिकाणी थॉमस डायसचा उल्लेख करतात. तर नक्कीच खूप गेल्या 2-3 वर्षात जर पाहिलं तर मी तर म्हणेल टेनिस क्रिकेट विश्वात सर्वाधिक प्रभावित करणारा खेळाडू कोण असेल तर थॉमस डायस. आणि आज तशीच बॅटिंग याच घाटल्यातून देखील कित्येक खेळाडू तयार होतील. खोलवर टप्प्याचा बॉल आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. आणखीन एक धक्का बसतोय तो मात्र या ठिकाणी घाटला युनायटेड टीमला. गणेश तर नक्कीच सर एक आणखीन एक नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. नक्कीच हा टीमचा होता, खूप चांगला सपोर्ट होता साई संघाला.
राहुल या ठिकाणी घाटलाचा आणखीन एक सुपर हेलिकॉप्टर राहुल लोअर फुल टॉस बॉल, त्याला शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळला, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्या हातामध्ये चेंडू जाईल, धाव मिळणार नाहीये. पहा एकाच षटकात बरंच काही पाहायला मिळालं. षटकारही पाहायला मिळाला, तदनंतर 2 महत्त्वपूर्ण विकेटही पाहायला मिळाले, परंतु अजूनही ते षटक मार्गस्थ आहे. स्कोर जर पाहिलं तर 8 आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. आपण आहोत घाटला नगरीमध्ये, ज्या घाटल्याचा श्वास आहे क्रिकेट. बिग हिट, सर पहिल्या षटकात खूप काही पाहायला मिळालं. 2 विकेट पाहायला मिळाल्या, परंतु 2 षटकारही पाहायला मिळाले. पहिल्याच षटकात धावसंख्या झाली आहे 14. ही बाब चांगली असणार आहे घाटला युनायटेडसाठी, परंतु ही एक बाब घाटला त्याचबरोबर गॅप रॉयलसाठी देखील चांगली आहे की त्यांनी 2 विकेटही मिळवलेल्या आहेत. आणि स्कोर जर पाहिला तर राहुल यांनी जो षटकार खेळला त्या षटकारासाठी प्रथम टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी होतं. 14 धावा म्हणजे पहिल्याच षटकात आम्ही देखील मॅच मध्ये आहोत, म्हणजे विकेट गेल्याचं कुठेही दडपण येऊ द्यायचं नाही, ही रणनीती या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळते. जो षटकार खेळला आणि स्कोर जर पाहिलं तर 14. घाटला आणि घाटल्यातील प्रेक्षक यांचा नेहमीच उल्लेख आम्ही करत असतो. अगदी कुठेही गेलो तरी ज्या ज्या वेळेला जास्त प्रेक्षकांचं नोंद होते त्या त्या वेळेला आम्हाला घाटल्यातील प्रेक्षकांनी त्यांची नोंद करावीशी वाटते, कारण ते या ठिकाणी पाहायला मिळतं. हे प्रेक्षक कशासाठी मैदानात येतात? आपले आवडते खेळाडू मैदानात असतात, त्यांना पाठिंबा देण्यासाठी येतात. आपली टीम मैदानात खेळत असते, त्यांना पाठिंबा. जेवढे क्रिकेट खेळणारे टेन्शनमध्ये असतात ना, त्याच्यापेक्षा जास्त टेन्शनमध्ये ते असतात. तुम्हाला अगदी घरापर्यंत येतात, झोपलेला असतात तो झोपेतून उठवायला येतात, चला आपल्या टीमची मॅच आहे. तुम्ही जर कधी वेळेवर मॅचला पोहोचला नाही तर त्यांची घालमल होते. अजूनही ऑफिसवरून निघालाय परंतु ग्राउंडवर पोहोचले नाही, होतं असं क्रिकेटमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने स्कोर जर पाहिला तर 4 ने पुढे जाताना जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. यावेळेला आहेत निवृत्ती पडवळ. या 2 ओव्हर खूप निर्णायक आहेत आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न दोघेही करतायत. फुलटॉस याला देखील पाहिलं तर सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. फिल्डर अतिशय चपलतेने त्या ठिकाणी आले. कॉल दुसऱ्याचा होता परंतु एकाच धावेवर परावर नक्की थांबवण्यात आले. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी झालाय तो मात्र 19. चांगली बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. विकेट गेल्या त्याचं दडपण केव्हाच मागे पडलंय आणि या दोन्ही फलंदाज आपले हात खोलण्यास सुरुवात केलेली आहे. बॉलचा खराब बॉलचा फायदा घेताना देखील पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सुमित, परंतु त्यांच्यावर हल्ले चढवण्याचे प्रयत्न बॅट्समनही करतील. राहुल यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात बॉलला पाठवलं. 1 धाव घोषांकित क्षेत्राच्या दिशेने मात्र चेंडू जाताना पाहायला मिळेल. एका धावेने स्कोर जर पाहिलं तर पुढे जाईल 20 धावांवर. जी सरासरी आवश्यक आहे त्या सरासरीच्या दिशेने वाटचाल तर मात्र नक्कीच या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अद्भुत असा क्रिकेटचा खेळ, ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना अगदी वेड लावून सोडलंय, तेच वेड आज आपल्याला मैदानात घेऊन आलंय. घाटल्याच्या या गावदेवी क्रीडांगणामध्ये आपण खेळ पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. समोरच्या दिशेने मारला गेला फटका. 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जाताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. धावांचा ओघ काही थांबता थांबेना आणि ही जोडी मात्र आता बहरात येताना पाहायला मिळते. स्कोर जर पाहिला तर जाऊन पोहोचेल तो मात्र 22 धावांवर. घाटला आणि घाटल्याचं क्रिकेट 22 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहे. समीर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी एक रणनीती करूनच घाटला युनायटेड मैदानात उतरलेत आणि करावीच लागते रणनीती. समोरचा गोलंदाज कसा आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याचा अभ्यास करून तुम्हाला बॅटिंग करावी लागते. समोरचा फलंदाज काय आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याच्या विरोधात तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. याही वेळेला आक्रमण 4 चौकार. वाह, काय बॅटिंग केली जाते. ही मॅच मात्र नक्कीच चांगली होते. प्रेक्षकांना अशाच मॅच पाहिजे असतात. एकतर्फी मॅच कुणालाच आवडत नाहीत आणि या चौकाराच्या साह्याने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 26 धावा.
26 धावा. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आक्रमकता ही या ठिकाणी धारण करताना पाहायला मिळतं दोन्ही फलंदाज आणि या आक्रमकतेच्या जोरावर खूप चांगली कामगिरी. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. कधी एखाद्या टीम मॅचमध्ये येईल, कधी एखादी टीम मॅचमध्ये मधून बाहेर जाईल याचाही नेम नाही. आपल्याला कधी वाटलं होतं का बलाढ्य भारतीय संघ टेस्ट क्रिकेटमध्ये 36 धावांवर ऑल आऊट होईल, परंतु तो झाला. परंतु त्याच नंतर खूप मोठ्या टीकेचा धनी झाला. परंतु 1 महिन्याच्या आतच मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली त्याच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पाणी पाजण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या भारतीय संघाने केलं होतं. तर जिद्द सोडायची नाही. पुन्हा एकदा तुम्ही नाव्याने जोमाने उभे राहू शकता. जिद्दीने प्रयत्न करत राहा. अजिंक्य रहाणे आणि भारतीय संघाने आपल्याला दाखवून दिलं. स्कोर जर पाहिला तर झाला या ठिकाणी 26 धावा. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना क्रिकेटचा अद्भुत खेळ आज आपण घाटले नगरीमध्ये पाहतोय. लाजवाब क्रिकेट, ज्या ठिकाणचा श्वास आहे क्रिकेट. याही वेळेला आक्रमण फटका काय बॅटिंग केली जाते. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 32 धावा. आणि मी तर म्हणेल या दोघांची असताना गणेश काय म्हणाल, ज्या पद्धतीने ही सुरुवात झाली आहे? नक्कीच बत्तीस धावा. 32 धावा. संयम महत्वाचा आहे. परंतु रणनीती आता प्रीतम मस्के काय बनवत आहेत तेही तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाज स्तंभात ठरू शकतात का, तर अशाही मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. आणि ही मॅच म्हणजे क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की सातत्य महत्वाचं आहे. ते सातत्य किती राहतं तेही तेवढंच महत्वाचं आहे. मॅच सध्याच्या घडीला जर पाहिली तर घाटला युनायटेडच्या बाजूने नक्कीच गेली आहे, परंतु त्याला गॅप रॉयल टीमच्या बाजूने आणलं देखील जाऊ शकतं. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. आणि राहुल माडगुळकर सध्याच्या घडीला आपल्या फलंदाजीचे जलवे दाखवत असताना घाटला क्रिकेट लीग वर आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतायत. निवृत्तीची त्यांना साथ. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने खेळलं. या स्ट्रोकला 1 रननी जर पाहिलं तर स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल 33 वर. ओव्हर जर पाहिली तर या ठिकाणी सुरू आहे गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळतं ते आपल्याला धनराज. तर पाहूया येणारी 4 षटकं खूप निर्णायक असतील. खुलवा टप्प्याचा बॉल होता, ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. काउ कॉर्नरला त्याला खेळलं. 1 रन त्या ठिकाणी घेतलं गेलं. राहुल माडगुळकर वर सर्वांच्या नजरा. नक्कीच या मॅचचा हिरो म्हणून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. ते ज्यावेळेला बॅटिंगला मैदानात आले होते त्यावेळेला परिस्थिती त्यांच्या बाजूने नव्हती, कारण त्यावेळेला 2 विकेट गेल्या होत्या. परंतु जेव्हा त्यांनी तडाखा दाखवायला सुरुवात केला आणि त्यानंतर जर पाहिलं तर राहुल 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 असं वातावरण त्यांनी करून टाकलं. हो हो गोलंदाजाने धनराज याने आणि 1 धाव गोशांकित क्षेत्रात चेंडू गेल्या कारणाने या ठिकाणी 1 धाव मिळेल. स्कोर जर पाहिलं तर 1 धावेने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा जरूर, परंतु हा पाठलाग देखील होऊ शकतो हा विश्वास या दोन्ही खेळाडूंमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये बॉल. या गोलंदाजाने एक रणनीतीबद्ध गोलंदाजी करतात, ब्लॉकमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे जरी बॉल खेळला तर त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न किंबहुना एका धावेमध्ये फटका कसा परावर्तित होईल याची काळजी त्यांनी घेतली आहे. परंतु राहुल आणि त्याचबरोबर निवृत्ती यांच्यामध्ये क्षमता आहे, हे जे सध्या जोखड घातलंय, मोठे फटके मारू देत नाहीये, याला भिरकावून देण्याची. स्कोर जर पाहिला तर 36. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खेळलं जात आहे समोरच्या दिशेने, फिल्डर येत आहेत तिकडे. आणि स्कोरला यावेळेला पुन्हा एकदा पवित्रता जरूर होते, बॅट अगदी जमिनीला घासली जाते आणि परंतु प्रयत्न त्यांचा बॅटचा फ्लो जराशी वेगळा आहे, अतिशय वेगात बॅट फिरवतात आणि नक्कीच आज ते बॅटिंग जरूर करतात, परंतु त्यांच्या टीमचे म्हणजे एकविरा टीमचे सदस्य देखील खुश असतील. सम्राट टीमचे, कारण ते देखील खुश असतील कारण आपल्या टीमचा खेळाडू मैदानात खेळतोय. आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 3 ओव्हर तर नक्की सर शिंदे या ठिकाणी संधी सिक्सरमधला एकतर्फी लढत करत असताना 12 धावा 12 चेंडूत 12 धावांची आवश्यकता असताना युनिक स्मॅशरने हा संघ 12 चेंडूत हा जिंकला. काल देखील जर पाहिलं तर अशाच प्रकारच्या मॅचेस पाहायला मिळाल्यात आणि अगदी 12 चेंडू 12 धावांची मॅच देखील झाली नाही तर हे क्रिकेट आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो इकडे सातत्य ठेवावं लागतं, नेहमी अलर्ट, प्रत्येक क्षणाला तुम्हाला अलर्ट राहावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. अजूनही षटकं जर पाहिली तर 3 या ठिकाणी बाकी आहेत, म्हणजे 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता, म्हणजे 18 चेंडू झालेत, 18 चेंडू मध्ये धावा जर तसं पाहिलं तर जवळपास 65-70% धावसंख्येचा पाठलाग झालाय. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, एखादी विकेट मॅचचं गणित बदलून जाईल, काही डॉट बॉल मॅचचं गणित बदलून जातील आणि त्यासाठी मात्र तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल, मॅच मध्ये यावं लागेल, त्यासाठीच्या रणनीत्या बनवाव्या लागतील. अजूनही 25 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी, 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. धडाकेबाज बॉलर कोण आहे? चेतन भानत, आणखीन एक चांगल्या फॉर्मात असणारे खेळाडू, माहुलच्या मैदानात देखील खेळ त्यांचा पाहिला होता. क्या बात आहे. पहिला बॉल टप्पा चुकला होता, +1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. नक्कीच त्यांच्यावर देखील खूप मोठी बोली लागली होती
आणि अगदी निखिल नंतर मोठी बोली त्यांच्यावर देखील लागली होती. स्वाभाविक आहे, तुमचा परफॉर्मन्स बोलतो, परफॉर्मन्स तुम्ही दाखवा, तुम्ही स्वतःला सिद्ध करा. तुम्हाला लोकप्रिय करणारे नक्कीच आहेत आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी चेतन यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जाईल आणि जसजसा एक एक रन येईल तसा टाळ्यांचा गजर घाटला युनायटेडसाठी देखील येताना पाहायला मिळेल. मोठी धावसंख्या पाहत असताना म्हणजे जी काही जिद्दीने बॅटिंग केली या दोघांनी ती जिद्द वाखाणणे जोगती होती. परंतु चेतन देखील मॅचमध्ये आपल्या टीमला घेऊन येऊ शकतात, कारण त्यांच्याही हातात चेंडू आहे. विकेट जर घेतल्या गेल्या, निर्धाव चेंडू जर आले तर मॅचमध्ये टीम प्रवेश करणार आहे, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. प्रीतम मस्के यष्टांच्या मागून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणात बदलाव करतायत. यावेळेला मात्र चेतन ट्रॅकवर येत आहेत, लेंथवर येत आहेत, लाईनवर येत आहेत आणि यष्टी रक्षकाच्या दिशेने म्हणजे प्रीतम यांच्या दिशेने चेंडूला पाठवत आहेत. कौतुक करावं लागेल स्टार क्रीडा मंडळाचं, त्याचबरोबर ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स ज्यांनी मग प्रशांत पाटील बाबू असतील किंवा प्रीतम मस्के असतील, ज्यांच्या माध्यमातून हाही ब्रँड अल्पावधीतच मुंबई महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाला आणि विशेष म्हणजे हा घाटल्याचा ब्रँड आहे. उसळता बॉल परंतु गोशांकित क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव गेली तरी परवडण्यासारखी आहे, परंतु मोठा फटका आला नाही पाहिजे यासाठीचे प्रयत्न. आणि स्कोर जर पाहिला तर 43 वर जाताना पाहायला मिळेल. अजूनही 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. राहुल बॅटिंगसाठी यावेळेला शरीरापासून थोडासा दूर टाकला, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच झाला होता, परंतु आणखीन एक निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडू मॅच मध्ये घेऊन येईल गॅप रॉयल टीमला. चेतन भानत यांच्याकडे क्षमता आहे फलंदाजांना रोखण्याची. एक रणनीतीच कदाचित मी म्हणेल एक बनवली विरुद्ध आतापर्यंत प्रीतम मस्केनी, आणि त्या रणनीतीने चेतन भानत गोलंदाजी करतायत आणि या षटकात आतापर्यंत फायदेशीर गोलंदाजी, जर एक्स्ट्रा रन आल्या जरूर, परंतु गोलंदाजी मात्र खूप चांगल्या पद्धतीने केली जाते. बॅटच्या रडार चार धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. तर ओव्हरबोट आहे की नाही कुठे आता आमच्या घाटकोपरला पण चालू आहे आज 1 लाख आहे. तर स्कोर जर पाहिला तर 4 धावांनी पुढे, म्हणजे ही जोडी आणि ही इनिंग मी तर म्हणेल राहुलची ही इनिंग प्रत्येकाच्या स्मरणात राहील अशी इनिंग ते खेळतायत. काही स्पेशल इनिंग असतात, कारण तुम्ही खेळलेली इनिंग ती कधी आणि केव्हा खेळली ते तेवढंच महत्त्वाचं असतं. मोठ्या टीममध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये, मोठ्या संघाच्या विरुद्ध आणि वेळेला, कोणत्या वेळेला खेळतायत, कारण 5 सेकंड इनिंग मध्ये धावांचा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना खेळलेली इनिंग, म्हणून ही इनिंग खूप स्पेशल असणार आहे. या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेंथवर बॉलला टाकलं, त्या ठिकाणी मात्र बॉलला उसळी दिली, बॉलला कट केलं, कीपर प्रीतम मस्के यांच्या दिशेने पाठवलं. स्कोर जर पाहिला तर झालाय 47 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. संघर्ष मात्र दोघांनाही करावा लागेल, कारण या जगात संघर्ष केल्याशिवाय कोणालाच आणि काहीच मिळत नाही, आणि तोच संघर्ष मात्र या ठिकाणी फलंदाज राहुल करतायत आणि दुसऱ्या बाजूला चेतन भानत देखील करतायत. प्रयत्न दोघेही एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करण्याचं करतायत. एकाच्या हातात बॅट, एकाच्या हातात बॉल. यावेळेला फटका फसलाय बॉल आणि पाहायला मिळत आहेत. अजूनही 15 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. मॅच दृष्टिक्षेपात आली आहे जरूर, परंतु संपलेली नाहीये. जर का 4, 5, 6 रनची ओव्हर आली एखादी तर मॅच मध्ये रंग भरू जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकेट, हा फॅक्टर निर्णायक आहे. जर का विकेट आली, नवीन फलंदाज मैदानात येऊन बॅटिंग करणं तेवढं सोपं नसतं, त्यामुळे ही जोडी फोडणं हे महत्वाचं आव्हान असणार आहे. गणेश काय म्हणाल? नक्कीच
हेमराज गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. शेवटचे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये GCL पहिली वहिली घाटला क्रिकेट लीग आपण पाहत आहोत. स्टार क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्टच्या माध्यमातून दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात, बलाढ्य खेळाडू एकमेकांच्या आमने सामने. अतिशय वेगात कोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. दोन धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल. प्रयत्न धनराजचा तोच आहे की धावा वाचवायच्या आहेत, विकेट काढायची आहे. 51 वर धावसंख्या, 50 ओलांडली धावसंख्येने. 51 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. घाटला युनायटेड. जबरदस्त क्रिकेटचा नजारा या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक संघासाठी जो किट बनवलाय ना तो देखील खूप प्रभावित करणार आहे. खूप चांगला आकर्षक किट बनवला गेलाय आणि घाटला क्रिकेट लीग आपण या ठिकाणी आज पाहत आहोत. स्टार क्रीडा मंडळ आयोजित असणारी घाटला क्रिकेट लीग आपण पाहतोय पर्वणी प्रेक्षकांसाठी. फुलटॉस हा संघ निघालाय आणि स्कोर जर पाहिला 57 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. खेळी यांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून झाली. नीरज आहेत, निवृत्ती आहेत या ठिकाणी. एक रन आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. सगळ्यात महत्वाची म्हणजे पार्टनरशिप असते आणि ही पार्टनरशिप घाटलेकरांच्या नेहमीच लक्षात राहील. तर षटकार मारले तर 500चं पारितोषिक आहे प्रथम टूर कडून. हो आणि तो दबाव स्वरूपातील देखील रन आणि स्कोर जर पाहिला यावेळेला तर नक्कीच तर नक्कीच VS पॅकर
वर्सेस VS वर्सेस. तर खूप खूप धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टी सर. नक्कीच मध्ये हजर होतात, आपल्या कॉमेंट्री करतात आणि घाटलेकरांचं मन जिंकून घेतात. तर नक्की चंदू सर तुमचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. तर पुढील सामना कोणाचा सामना आहे? पुढील सामना कोणाचा आहे? पुढील सामना आहे बघ. अरे असं काय करतात लोक? काय पाहिजे काय पाहिजे. तर आमची पुरस्कार राहुल सिक्सर किंग. तर या ठिकाणी आमचे मंडळाचे आधारस्तंभ विश्वनाथजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शाखेचे नक्कीच आमच्या शिवसेनेचे वार्ड क्रमांक 153 चे कार्यालय प्रमुख मारुतीजी वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. आणि प्रमोदजी पवार आमचे मंडळाचे आधारस्तंभ, तर तसेच आमचे पांचाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतो. आमची युवा टीम एका युवाला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देताना पाहायला मिळते. नक्कीच खूप 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 शुभेच्छा तुला राहुल. आणि प्रथमेश कडून या ठिकाणी राहुलला 501 रुपयाचं पारितोषिक असेल. तर राहुल या ठिकाणी जशी फलंदाजी करतात तसं माईकवरही तुम्हाला बोलायला लागेल, कारण की मोठमोठे फटके मारतात, तर मोठमोठे या ठिकाणी इंटरव्ह्यूज पण होणार. तयारी ठेवायची आपल्याला पुढे. तर नक्कीच राहुल 2 गडी बाद झाले होते, दडपणात होता संघ, तर तू येऊन मॅच चालू केली, कारण की तू जेव्हा षटकार मारला तसंच निवृत्तीला पण कॉन्फिडन्स आला. तर काय परिस्थिती होती तुझ्या मनात, म्हणजे काय कशा पद्धतीत या ठिकाणी खेळ दाखवायचा होता? तू मॅच संपवायची होती. मॅच संपवायची होती, पण एवढ्या लवकर रन रेट वाढेल. रन रेट वाढेल. तर वेल प्लेड राहुल. नक्कीच पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. असंच खेळत राहा. तर सर्वांचे लोकप्रिय या ठिकाणी आमचे सर, आमचे गुरु या